लोकनाट्य नमन तुमच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे इतिहासात पहिल्यांदा नमन लोककला प्रकार पहिल्यांदा साता समुद्रा पार जात आहे आणि याचा मान शिवमुक्त कोकण नमन लोकनाट्य नमन मंडळाला मिळतोय. निलेश किंजळकर आणि टीम शिवमुक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ नमन घेऊन रविवार 15 फेब्रुवारी रोजी मुंबईला जात आहे. आपण आशीर्वाद देताना यात पाठीमागे राहणार नाही. आपल्या शुभेच्छा तर आहेतच, पण ह्या ग्रामीण भागातल्या शेतकरी सामान्य कुटुंबातल्या लोककला कलाकारांना परदेशी पाठवण्यासाठी आपण सढळ हस्ते मदत करा. परदेशात जाऊन कोकणचा उदो करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आपल्या दुबईमध्ये असलेल्या सर्व ओळखीच्या माणसांना फोन करून या कार्यक्रमाला येण्यासाठी अवश्य सांगा. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावं ही विनंती. सुस्वागतम. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आज आपण साक्षीदार होतोय एका अशा प्रवासाचे जो श्रद्धेतून सुरू झाला आणि इतिहास घडवतोय. शिवभक्त कोकणचा हा प्रवास आज 6 वर्षाचा झालाय. सुरुवातीला एकच ध्यास होता, कोकणी माणूस एकत्र यावा, संघटित व्हावा आणि औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल करावी. याच उद्देशानं शिवभक्त कोकण जन्माला आला. पण जर आपल्याला विचारांनी एकत्र यायचं असेल तर माध्यम आपल्या मातीच हवं, मायेचं हवं, आणि ते होत नमन. तेव्हा अनेकांनी विचारलं होतं, नमन वेळ फुकट ठरवण्याचं साधन नाही का? पण आम्हाला पूर्ण विश्वास होता, कारण ही केवळ करमणूक नव्हे, ही आमच्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य कला आहे. आज तीच कला स्वतःचं सामर्थ्य दाखवते, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करते आणि आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादानं साता समुद्रापार झेप घेतीये. या स्वप्नांना खऱ्या अर्थाने बळ दिलं संस्थापक निलेश सर आणि निर्माते आरते सर यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने, आणि नमनाला संगीताची झालर दिली एकनाथ डी.के. शाहिरांनी. आणि ह्या प्रवासाला रंग आला प्रामाणिक शिवभक्तांच्या मेहनतीने. हा प्रवास परदेशी होण्यासाठी हात लागले ते आयोजक चंद्रशेखर जाधव सर तसेच दलवाई सर. त्याचप्रमाणे सोबत उभे राहिले ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, आणि आज उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्व रसिक मायबापांचा निर्मल आशीर्वाद. परदेशी प्रवास म्हटला की लाखोचा खर्च असतो. आम्ही सर्व कलाकार सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यानं हा खर्च कसा तरी सुद्धा पोटाला थोडासा चिमटा काढत धाडसानं हे पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण कला एक पुढे ठेवण्यासाठी हा पुढाकार तितकाच महत्वाचा आहे. या प्रवासात आपण सर्व जाणकार, रसिक आणि हितचिंतकांनी सढळ हातानं साथ द्यावी ही मनापासून अपेक्षा आहे. आपली साथ केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता ती या कलेच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले इतिहासाच्या पानातील अमूल्य योगदान ठरेल. कारण अशा मोलाच्या सोबतीशिवाय हा प्रवास शक्य नाही. हा केवळ परदेश प्रवास नाही, हा 6 वर्षाच्या संघर्षाचा, विश्वासाचा आणि कलेशी प्रामाणिक राहण्याचा विजय आहे. आणि लक्षात ठेवा, हा विजय फक्त आमचा नाही, हा विजय आहे नमन कला जपणाऱ्या प्रत्येक कलाकारांचा आणि ती जगवणाऱ्या मायबाप रसिकांचा. म्हणून चला आज एकत्र येऊया, आशीर्वाद देऊया. नमनाच्या इतिहासात परदेशी जाणाऱ्या या लोककलेला, आपल्या नमनाला. जय नमन, जय कोकण. अखंड ब्रह्मांडाचा नायक श्री विघ्नहर्ता
गदायाच्या चरणी मस्त होतो. रंग देवता नटेश्वराला विनम्र अभिवादन. ज्ञानदेव रक्षिला पाया, ज्ञानदेव रक्षिला पाया, तुका झाला शिकलस. अशा या सर्व संतांच्या वयातील जाईल पंढरीचा राधा पांडुरंग माझा या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर मुठभर मावळ्यांना घेऊन शत्रूवर गरजला असा एकच राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राचं धाकलं धनी, महाराष्ट्राचं धाकलं धनी बाळ शंभूराजा याच्या चरित्राचा मस्तक होतो. विचारांचे महावीर, विचारांचे महामेरू शाहू फुले आंबेडकर यांच्या चरित्राचा मस्तक होतो. तसेच स्वर्गीय अनंत पालेकर, स्वर्गीय शंकर बाबा भुरड यांना वंदन करत उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आणि कलावंत यांच्या चरणी समस्त मायबाप आपणास मानाचा मुद्रा करून ही कोकणची लोककला सादर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोकणची पारंपरिक लोककला आणि अध्यात्माची संगड घालून मनाला भिडणारी तितकी हास्य आणि विनोदानी बहारली शाहीर एकनाथ टिकेश्वर कल्पेच्या त्याच्या पहाडी आवाजाची सोबत माननीय युष चाहतेचं निर्मित निलेश किंजळकर लिखित आणि दिग्दर्शित आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. शिवभक्त कोकण आयोजित लोकनाट्य नमन, लोकनाट्य नमन, लोकनाट्य नमन. वाजती नाद घुमला न भंगना टाळ वाजती नाद घुमला न भंगना नटेश्वर स्मरो नियारणा हो गुरुवंदन रसी भजना हो गुरुवंदन
सजना गुरुवंदन रसिक जना श्री सिद्धेश ठाकरे यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमासाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर आम्ही शिवमुक्त कोकण नमन मंडळाच्या आम्ही सर्वने आहोत. धन्यवाद. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव.
प्रकारेषु सर्वदा मोरया 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 आकार तू मोरया मोरया उकार तू मोरया पहिली असी मी तुला विघ्न हरता बुद्धीचा तू गुरु पाप वाढले या भुवरती रंगणीया स्मरू साध घालता धावून ये तू पार्वतीच तू बाळले करू देवी तुला विघ्न हरता बुद्धीचा तू गुरु पाप वाढले या भुवरती रंगणीया स्मरू साध घालता धावून ये तू साध घालता धावून पार्वतीच तू बालले करू पाहिले असे मी तुला विघ्न हरता बुद्धीचा तू गुरु पाप वाढले त्या भुवरती रंगणीया स्मरू सिंकोणी साजिवंत केला अमृत सिंकोणी
जिवंत केला देव दैवत तुम्ही स्वागताला आद्य पूजेचा मान गणाला आद्य पूजेचा मान गणाला आद्य पूजेचा मान गणाला तुझ्या तुमेचा हात शिरावर तुझ्या तुमेचा हात शिरावर रूप तुझे मी कसं विसरू पाहिले असेनी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाप वाढले या भूवरती अंगणीया सिद्धिविनायक वंदन करते उदक प्रिय तुला स्मरीते मोदक प्रिय तू तुला स्मरीते मोदक प्रिय तू तुला स्मरीते दुःख हे माझे तुला दिसते दिसता रूप तुझी पण माझी भरते दिसता रूप तुझे मन माझे भरले दिसता रूप तुझे मन माझे भरले ताल सूर हे तुझ घडवीतो ताल सूर हे तुझ घडवीतो रंगणियात रंग भरू पाहिले असेनी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाप वाढले या भूवरती रंगणीया साध घालता भाऊ नये तू साध घालता भाऊ नये तू पार्वतीच तू बाळली करू पाहिले असेनी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाहिले असेनी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाहिले असेनी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु साध घालता धावून ये तू पार्वतीच तू बाळले करू रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक जयवंत करंटे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत नथुराम किंजळकर यांच्याकडून 500 रुपये. तरी शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन आम्ही त्यांची शेती आलेले आहोत. धन्यवाद.
ताळाने उधळलो किती लारू तू पारखा या मना सारखा खून गाठ जुनी सोबती वाटही लोचनी पापनी भाळुनी चालली डोलली नारवी तार तू पारखा रावणा सारखा गाठ जुनी सोबती हलके हलके इतके बोलके ताळाने उधळलो तार तू पारखा रावणा सारखा गाठ जुनी सोबती वाटही लोचनी पापणी भाळुनी चालली डोलली नारवी हलके हलके गुगे बोलके तालाने उधळलो हलके हलके गुगे बोलके तालाने उधळलो हलके हलके गुगे बोलके तालाने उधळलो
वा मंडळी वा, कमाल आहे तुमची. भूचंद्रा या रसिकाकडे बघून खूप भारी वाटतंय. हो ना, हो ना. तुम्ही दात भारी, तुमचे आशीर्वाद भारी, आणि तुमच्या आशीर्वादाने मी दात देणार, मी दात देणार. दात पाडी ना रसिक बाय मायबाप मंडळी, आम्ही सर्व मिळून आज तुमचे मनोरंजन करणार. कसली नाही ग त्यांनी स्वतःला म्हणे सभापती. अगं हे सुंदरा, तू या सगळ्यांची एकटीने मदत केली. ती कशी? अगं इंस्टा चालू करायचा आणि त्यावर आपल्या शेंबड्या तोंडाला पावडर थापायची आणि त्याच्यावर गाणं लावायचं. ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? तुझं नाव काय आहे ग? ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? तुझं नाव काय आहे ग? मी लाली लावते, मी पावडर लावते, मी 4-5 पावडर लावते, 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 लावते. ए, झाला का लावून? याच्या पुढचं मला येतंय. काय? ए, टक टक दे तो सावरिया, टक टक दे तो सावरिया. माझी गाडी बोल, माझी गाडी बोल. हे काय म्हणतंय, काय म्हणतंय? ए, तो सावरिया, टक टक दे तो सावरिया. हे सावरिया, तुझ्या 4-5 भाऱ्या बांधल्या असत्या ना, आता एवढा लग्न करून 4 पोरं काढली असतील. काय? अगं म्हणजे 4 मुलांना जन्म दिला असता. काय बोलतीस ग? हं? काय पण बोलायचं, पण माझ्या वजनावर नाही जायचं. अगं ती बोलू दे, पण तू अजून मांडवात का नाही बसलीस? मांडू? हो ना, हो ना. ए, इकडे बसू दे. मी बसते. अगं हिला कोणी झपटले काय ग? कुठे बसायची तुला? मांडवात आणि ते कशाला? जेवायला. ठीक मग. भात येऊ दे, भाजी येऊ दे, भात येऊ दे, भाजी येऊ दे, मीठ येऊ दे, पापड येऊ दे. थांबा थांबा थांबा. आणि लोणचं? लोणचं. लोणचं येऊ दे, लोणचं येऊ दे. अगं ए, कोण नाही कोणचं, पण त्या पंक्तीत बघ काय लागतं, कोकणातील आंब्याचं लोणचं. वा, लोणचं. का तुला पण पाहिजे तुला लोणचं? सांगते आहे की ना, हे जग बदललं तरी तो सणासुदीचा घास गोड लागतो. रुसवा फुगवा विसरून एका रांगेत एक होतो. पंक्तीत बसून जेवायला नशिबाचा टिळा हा दमदार लागतो. आणि यासाठी मंडळी जन्म हा कोकणातच घ्यावा लागतो. काय चाललंय इथं? जेवून झाले ना, हात धुतले. काय? आता तुला जेवायला अगं कर्म माझे, मी काय बोलते रे, तू काय बोलते? अगं तू अजून लग्न का नाही केलंस? ए, ही बघ. ए, पकडीला. अरे पलती कशाला? हे थांब. ओके, कोण? काय करतोय? अगं तू अशी का बोलतीस? अगं लग्न विषय काढल्यावर ना मला संशय येतो. अगं हो हो हो. काय? अगं संशय येतात. अगं ते स्थळ नाही, स्थळ असतं स्थळ, लग्नाला स्थळ येतात तुला. अगं तेच ते. राधे, काय चाललंय? अगे जाडे, तू करतेस बरोबर पण बोलतेस चुकीचं. काय बोललीस ग? हा? ते बघून तुझं तुला- काय मी? अगं ते बघून तुला लाजत नाही, पळतात पळतात. होय काय? पळतात मला बघून. इकडे असे पुढे बघू दे तुला. हे थांब. काय म्हणते म्हणजे बघ, गाडी पुढे म्हणते इकडे. अगं हो. इकडे. मग तू जाडी आहेस तर जाडीच बोलणार ना. काय गाडी असं गाडी बोलणार? तुझं खाते मी? मग मी पण तुझं खाते का? तुला मी बोललीच नाही. तुझी काय ठीक आहे? अशी पुढे ये. काय झालं? माझ्याशी कशाला मांडतीस ग? मी भांडेल नाही तर काही पण करेन. काय तुला पण का- करायला तुझं? हा? जास्तच बोलतेस हा तू. ए तू मध्ये येऊ नको. कशाला भांडताय? बाजूला. आता हिला काय झालं? रडवलंस तिला? अगं उठ. अगं उठ, काय झालं तुला? अगं आता मावशीची वेळ झाली हो. ही अशी रडत राहिली ना, मी हिला घेऊनच जाणार. ही का तू मावशीला हात मारून? मारू म्हणते. कुठलीला मारू? वरचीला मारू? अगं आपण नेहमी खालच्या आलीच्या मावशीला बोलवतो, आज वरच्या आलीच्या मावशीला हात मार. असं म्हणते. अगं ए, वरच्या आळीतली मावशी. वरती गेली वाटतं. इकडे बसले काय हो? अगं ए, वरच्या आळीतली मावशी. कुठे गेली? अगं ए मावशी. अगं ये.
छोटी मावशी आतापासून मीच मावशी. आणि ते कसे? ऐक तर, मी शाळेतला छोटा पोर, पाटी पेन्सिल आहे थोर, पण आजच्या पिढीसारखा नाही, माझा हा नमनावरच जोर. आजकालची पोरं भारी मोबाईलवर गेम खेळतात सारी, पण मी काय करतो माहिती आहे का? आवडीने साडी नेसतो वारी. म्हणतात पोर आहेस लाज नाही, मी म्हणतो हीच माझी शान आहे. नमन कलेतली मावशी बनतो, लोककलेची हीच ओळख आहे. पुढच्या पिढीत ही कला राहील, म्हणून मी आजच उचलली जबाबदारी. लहान आहे पण मावशी बनून वाचवतोय कोकणची संस्कृती सारी, वाचवतोय कोकणची संस्कृती सारी. अगं मावशी खूप छान बोलीचा, पण तुला या वाटेची माहिती आहे का? तिथं कालच्या आलीतली मावशी देईल. अगं पण ती कुठे आहे? मी जाते आणि तिला पाठवते. ठीक आहे, बोलव मग. अगे चंद्रा, हे गं मावशी लाग मारून. अगं बाई निघालात का तुम्ही? थांबा, आले हा, आले आले आले. लई दिसाने हाक आली चपुरी मनाची. लई दिसाने हाक आली चपुरी मनाची. काग हक मारिला आणि मावशी मी लाडाची. काग हक मारिला पोरीनो आणि मावशी मी लाडाची. चपुरी मनाची. काग हक मारिला पोरी आली मावशी मी लाडाची. काग हक मारिला पोरी आली मावशी मी लाडाची. मावशी मी लाडाची नेसुनी साडी हिमालाची. मावशी मी लाडाची नेसुनी साडी हिमालाची. पहाटीच्या विहिरीला गेली गोरसती गळण्याला. विरोब माघारी आला दोरी आहेत गे जोडीला. दोरी आहेत जोडीला, दोरी आहेत जोडीला. पहाटीच्या विहिरीला गेली गोरसती गळण्याला. विरोब माघारी आला दोरी आहेत गे जोडीला. दोरी आहेत जोडीला, दोरी आहेत जोडीला. नाही
आली आरवली माझ्याच नावाची नाही नाही आणि आली आरवली माझ्याच नावाची गाग हाक मारिला पोरीनो आली म्हशी मिलाडाची गाग हाक मारिला पोरीनो आली म्हशी मिलाडाची म्हशी मिलाडाची नेसुनी साडी हिमानाची म्हशी मिलाडाची नेसुनी साडी हिमानाची लई दिसाने हाकराली चपुरी मनाची लई दिसाने हाकराली चपुरी मनाची गाग हाक मारिला पोरीनो आली म्हशी मिलाडाची गाग हाक मारिला पोरीनो आली म्हशी मिलाडाची म्हशी मिलाडाची नेसुनी साडी हिमानाची म्हशी मिलाडाची नेसुनी साडी हिमानाची वा 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 बापरे जरा बरं वाटलं इकडे बघून मटकर साहेब वा सगळी मान्यवर उपस्थित आहेत जरा बरं वाटलं वा रसिक मायबाप पहिली सगळी माणसं दिसायची आता मोबाईल दिसत आहेत असं असं हे तुमचं प्रेम आहे असाच ठेवा तुमच्या आशीर्वादाचा हात तुमच्या आशीर्वादाने आम्ही करू अशक्य गोष्टींवर मात धन्यवाद आता इकडे नाही बोलायला पाहिजे तर हे म्हणजे इकडे काय बोलते बाई आमची दाढी पण आले मग तू दाढी बोलायचं नाही का हे बाई काय वेगळंच आहे बाई हा हा मला उशीर का झाला तरी म्हटलं विचारलं का नाही भाऊ की तसं विचारलं उशीर का झाला आता उशीर झाला काय माहितीये काय मी माझ्या नातवाला आज नातवाचा दाखलाच काढला आणि शाळेत घालायला गेली दुसऱ्या शाळा तर जवळच आहे ना जवळच आहे पण मराठी शाळेत टाकायला गेली म्हणजे असं का मावशी मराठी शाळेत का असं का म्हणजे ओ तुमचं वाजत नाही काय मध्ये मध्ये तर असं पुढे ना आम्हाला असं गार पडलं वाटत नाही काय हा तर काय बोलली ती मराठी शाळेत का अरे तर मराठी म्हणजे काय मराठी शाळेत टाकायला पाहिजे आपल्या पोरांना हो मावशी हा. तुझ्या आलीसाठी कशा जाते तिकडे काठी घेऊन तू अरे बापरे बंडली बघा काय काय बोलतायत तुमचं आहे ना आता बघा काय आहे ना मराठीसाठी म्हणजे ती गरज पडली मला असं वाटलं कारण उठसूट कोण पण येतो आणि लगेच म्हणायला लागतो कैसा हराया नाही काय म्हणजे मुंबई आमची आणि बोलणार ही लोक काय चाललंय म्हणजे आता बघा आता मी मराठी म्हणून मला नोकरीवर नाही मी मराठी म्हणून मला बिल्डिंग मध्ये राहायला नाही म्हणजे मी माझ्या जागेतच असं राहायचं म्हणजे आता ते शाहीर साबळ्यांचे शब्द आठवतात बरं नाही काय ते बोलतात मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आणि आम्ही आमच्याच हातानं मुंबई आमची विकली त्या शिवतीर्थावर गरजला होता बाळ ठाकरे नावाचा एक मराठी बाळा शिवतीर्थावर गरजला होता ठाकरे नावाचा मराठी बाणा त्यानेच केला अवघा मराठी जनशहाणा आणि त्यानेच एक मांडलं होतं छान असं मराठीचं गणित ठाकरेंनी मांडलं होतं छान असं मराठीचं गणित मात्र वाईट वाटतं मित्र हो कारण अलीकडे त्या गणिताची बेरीज थोडीशी चुकली आणि आम्हीच आमच्या हातानं मुंबई आमची विकली मुंबई आमची मग आता तुम्ही मंडळ हेच करायला पाहिजे जे मी करते माझ्या नातवाला मराठी शाळेत टाकते आता ही म्हणाली तशी माझ्या आली असली साठी तरी मी ते नातवाची घेतले दप्तर आणि पाठी आणि लांब तिकडे त्या शाळेत सोडायला गेली मराठीसाठी आपल्या मराठीसाठी आता हे झालेलं आहे समजलं मी का मराठी शाळेत गेले हो मावशी पण तुम्ही घेतलं का नसलं काय मला सांगायला पाहिजे आता आपल्याला व्यापारला जायचं की हा एकीने घेतली दूध एकीने घेतली दही एकीने घेतली ताक आणि एकीने घेतली लोणी वा 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 म्हणजे सगळ्यांनी आपण मला घेतलेला आहे हो मावशी हा घेतला कुठून डेअरीतून बघा मंडळी न ह्या आल्या घरातून आणि यांनी माल आणला भैयाच्या डेअरीतून कामाला म्हणजे आपल्या बोकडी माणसाला मला गणितच कधी कधी कळत नाही अरे आपण सुरुवात करायला पाहिजे ना का एकीनं म्हशी पाळायच्या दुसरीने धारा काढायच्या तिसरीने प्रक्रिया करून चौथीने विक्री करायची झालं की व्यापार नाही का मला असं वाटतं मंडळी आपण ना मराठी माणसाने कोकणी माणसाने जरा बदलायला पाहिजे नाही काही जरा कोकणचा हापूस हा काळांतराचा आहे काळांतरानं काही दिवसानं मराठी माणूस उद्योगकडे सगळ्यांचा राजा दिसला पाहिजे नाही दिसला पाहिजे
मग टाळ्या वाजवा ना. छान छान. मी मागितलं तर काय होईल ना, पण तुम्ही टाळ्या वाजवल्यात त्याने माझे केस जरा भरपूर उडायला लागले आहेत. हा त्याच्यामुळे आता शृंगारी गीत होऊ दे. हा चला. रंग केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला, रंग केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला, घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, लाखात देखणी नार असा शृंगार सजला. पसरला, रात राणीचा नलवले शौरला, रंग केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला, घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला, लाखात देखणी नार, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, असा शृंगार सजला. केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला, घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला, लाखात देखणी नार, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, असा शृंगार सजला. सजली ही दारी, जडा रंगोली माझ्या सजली ही दारी, जडा रंगोली माझ्या सजली दारी. माखुरी ही साथ देती आभाळ पहायाला, मोकळी काही मला ते बहुत घेण्याला, घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला, लाखात देखणी नार, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, लाखात देखणी नार असा शृंगार सजला, असा शृंगार सजला. केशरी नभात तो पसरला, रात राणीचा नलवले शौरला,
लाखात देखणी नार, लाखात देखणी नार, असा शृंगार सजला. लाखात देखणी नार, असा शृंगार सजला, असा शृंगार सजला. केशरी नभात पसरला, राजराणीचा नलवले शौरेला. केशरी नभात पसरला, राजराणीचा नलवले शौरला. गणदार तरी वनराई तरी मी दूर पाहिला. लाखात देखणी नार, लाखात देखणी नार, असा शृंगार सजला. लाखात देखणी नार, असा शृंगार सजला, असा शृंगार सजला. लाखात देखणी नार, असा शृंगार सजला. लाखात देखणी नार, असा शृंगार सजला. लाखात देखणी नार, असा शृंगार सजला, असा शृंगार सजला. कृष्ण 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 म्हणजे विष्णूचा आठवा अवतार. ज्या ज्या वेळी संकटाचे डोंगर कोसळले त्या त्या वेळी मी माझे रूप धारण केले. आणि आज कंसाचा अन्याय थांबवण्यासाठी गोकुळात जाणारे दैदूत थांबवलेच पाहिजे. मग तो आपल्यावर चाल केल्याशिवाय राहणार नाही. ही कामगिरी मी पेन्या सुदामावर संपवत आहे. सुदामा रे सुदामा. देवा, आम्हाला एका एकाने बोलावण्याचे कारण? मथुरेला जाणारे दैदूत थांबवलेच पाहिजे. हे काम मी आपल्यावर संपवत आहे. आपण जाणून कोण जाणार? ठीक आहे, येतो मी. देवाने आता आपल्यावर कामगिरी सांगितलेली आहे. ऐकण्याचं कामगिरी? पण माझ्या माहिती नाही. हा? माझ्या सगळं चावायला लागलंय. चावायला लागलंय? आता पहिल्यासारखं नाही जमत. बाबा हात बी सुटणं सर चावताय. झेपत नाही रे पहिल्यासारखं मला. माझं पण सर्व दुखतंय. का? तुझं काय झालं? काय झालं काय तुझं? काय झालं म्हणजे? म्हणजे तुझं सगळं दुखतं आणि माझं दुखत नाही काय? मी मेळाचा माणूस आहे. आणि मी कोण आहे? हा? बाबा होय, हा कोण आहे सांगायला आधी? गिरीश, तो गाणं सुने का लगता है? गिरीश का गाणं सुना. सुना. मग तुला का लागला चुना एवढा इथे दुखायला लागला तर? हा? हा? काय अरे आता दुखतं माझे का? काजू किती लागले आहेत? हा म्हणतोस काय? काजू लागले? हा मग आम्हाला फुला नाही आले. लागले काजू? काजू लागले तुझे? अरे काजूचं दुखायचं काय संबंध? अरे म्हणजे एवढा काढणार कशा आहे? असं मोठं मोठं घड तर काढणार कसं आहे? 1 2 3 4 घडी आहेत. ने 4 घडी आहेत. अरे हा नेतील आणि नवं विकतील आणि मला काय देतील? मग काय कामाचं आहे?
काजूची बोंडा पण चांगले असतात. हा? मग तू कधी चुकलीस बोंडा? बोंडा कधी चुकलीस काय? 2 वर्ष झाली चुकलीच नाही. अरे बाप रे. 2 वर्ष झाली. खरंच पण आईच्या शपथ सांगता 2 वर्ष झाली. काय येतात नाही? तुझ्या मुलं मेला. काय मग मी काय सांगायचं? केलं? फवारणी करा नुसतं असं घड येतात. फुला तेवढी येतात आली की पडतात, आली की पडतात. उभं राहायचं फुल नाही माझं, फुलच उभं राहायचं नाही. तुझं फुलंच उभं राहत नाही. मला पाडायचं औषध दिलं तर कसं उभं राहाय? माझी बाई आहे काय? मग आता काय माहिती आहे, पुढच्या वर्षापासून माझ्याकडे औषध घेऊन जा. अरे पहिलं पण तुझ्याकडनं आणलं. तर मग आता म्हणतोस ना पडायचंय, आता उभं राहाय. बघ माझी फुला पडतायत, तुझ्या काय होत नाही. हा देव काय फुल कोणाला देत नाही. हा. पण माझा मित्र आहे, त्याचं काय बघ फुल पण उभा आहे, देव पण त्यासोबत आहे. काही कामगिरी करत करील. कारण तू म्हणतोस ना ह देवाने सांगितलं 16 सस काय बोललंय. हा. इकडनं गेलं मला एवढं समजलंय, पोरींना अडकवायचं बास. म्हणता अडकवील काय? अरे त्यांना अडकवून तर आपण हा ना सगळं अडकवू की नाही तर काय बघ, बघ. चौघजण गडी हाव ना मला बेरोजगार आहे. मागणं टेकू द्या. हा काय हा. हा असं करून नाही, असं टेकू द्या. हा पुढे तरी टाकला पण टाकला. मग मी तुला ढकलू नको तू आधी त्याला म्हणाव. बोलावतो. काजूचा पॉइंट आहे काजूचं नाही. बोबड्या, ए बोबड्या. अरे असं आहेत तरी किती, मला एकच आहे. हा? अरे सगळं बेरोजगार वाटतंय. पांढरं काय रे दिसतं? हे काजूची बोंड आली वाटतं वर. 1 2 3 4 बिया आहेत वाटतं त्या. थांब आम्ही बोलावतो. हा ए बोबड्या. याला एकदाच खिचाल आता. हलू जरा खिचाल. अरे इकडे ये. अरे कशाला? इकडे कुठे खिचाल तू? अरे इकडे ये. मजा आहे मजा आहे मजा. मजा आहे. हा. आलो 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 आलो. एकदा वाढा जरा इकडे होय ना? हॅलो रसिक मायबाप प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेले पारितोषिक नथुराम बाबा किंजळकर यांच्याकडून मावशीसाठी 101, गोपाल करंडे, दिलीप चाचे यांच्याकडून छोट्या मावशीसाठी 201, सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी मुंबई संख्या नगरीत कलाकारातील कलाकारांना एकत्र करून नमन कलेत सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठांत प्रेम करणारे, तसेच कलावंत कलाकारांवरती देखील तेवढंच प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र ज्यांना 2024 साली सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात ते आदरणीय सन्माननीय दिनेश कुर्दरकर साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये, सुनील मोरे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपये, अंकित धनावडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपया, आयोजक सुनील डावल सर कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून प्रथमच परदेशात सादर होणाऱ्या नमन कलाकारांना खूप खूप शुभेच्छा यांच्याकडून 501 रुपया, संघर्ष मित्रमंडळ धामनावाडी मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 501 रुपया, या सर्व बक्षिसाच्यांचं हार्दिक स्वागत. अरे पेंड्या माझी गडबड झाली, हाक तुझी माझ्या कानी आली. अरे अरे पेंड्या माझी गडबड झाली, हाक तुझी माझ्या कानी आली. गड्या डोकं हे चालत नाही, गड्या डोकं हे चालत नाही.
गडबड झाली तुझी माझ्या कानी आली गड्या डोकं हे चालत नाही गड्या डोकं हे चालत नाही जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय 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 आज सांगतो तुला मी खरं बोटीवरच्या माळावर बोटीवरच्या माळावर बोटीवरच्या माळावर कुठं चुकली काही कळना जीव जडलाय तिच्यावर जीव जडलाय तिच्यावर जीव जडलाय तिच्यावर अरे अरे पित्यामध्ये गडबड झाली जी माझ्या कानी आली अरे अरे पेट्या माझी गडबड झाली तुझी माझ्या कानी आली गड्या डोकं ही चालत नाही गड्या डोकं ही चालत नाही जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय आवाज कुठला काढला हा ही अवकाळा कुठून आली आवाज येऊ दे अजून मला इथं कशा बोलवलं चंगड्या बोले मला इथं कशा काय मोठा आहे काम काम मोठं आहे काय माहितीये काय हा आपल्याला ना कचकन धरल्यावर ना सोडायचंच नाही असं धरायचं की परत सोडायचंच नाही अजिबात नाही सोडायचं जाग्यावर उभं जाग उभं राहायचं आपण अच्छा आपण उभं राहायचं हा काय आहे फक्त काम सांग पोरींना अडकवायचं पोरींना अडकवायचं बायकांना अडकवायचं बायकांना अडकवायचं आपल्याला माहिती नाही. बायकांचा आणि माझा 36 आकडा आहे झालं तरी काय त्यांचा आणि माझा 36 आकडा आहे मला माहित नाही मग आपण अडतीचा लावू आपण अडतीचा आकडा लावू 36 आकडा आपण अडतीचा लावू मटका मटका सटका हा मला नाही हा जपायचं बरं नाही. का का म्हणजे तुला माहित नाही काय मला माहिती आहे तर विचारलं असतं. ए, माझं तर जुनं प्रेम हा शैला शैला होय का सैन्याचं काय झालं कायची बाप माझ्यावर बिघडलं का काय झालं? त्याला असं वाढीचा वाढीत करायचं नाही हट. हा? अजिबात पडत नाही बरोबर आहे तोडून टाकली ना जागेवर तोडून टाकली प्रेम प्रेम. प्रेम जागेवर तोडून टाकली मग पुढं काय पुढं केलं काय केलं मी पण कंटाळलो मग म्हटलं आपण जरा नोकरी धंद्याचं बघाय हवंय पोटा पाण्याचं मग मी आपला मुंबईत गेलो म्हणजे जरा सुधारला असतो हा. पण्याचं बघायला लागला लागलो म्हणजे फक्त कोण पाणी कुठं आहे पाणी कुठं? एक तर आता गेल्यावर गेलो मुंबईत गेलो जरा 2-3 महिने जरा चांगली मस्त की नोकरी केली शपथ का म्हणतो आणि असा पैसा कमवला एवढा म्हणजे 10-12 हजार रुपये एवढं काय एवढं धावा एवढं? चिल्लर बिल्लर जमा केले ते 10-12 हजार एवढा हा. भरलं, एवढं काय? 10-12 हजार. मस्त असं कमवलं मग म्हटलं कंटाळलो मुंबईत आपला बसत नाही
म्हटलं आपला गावच बरा आहे. परत गावाला आलो. 10-12 घेऊन मग काय करू तेवढंच होतं घेऊन आलो गावाला आलो करू काय म्हटलं आता आंब्याचा टाइम आहे. आंब्याचा त्याच्या काजूचा काय ना तुझा आंब्याचा टाइम आहे. याचा काजूचा टाइम कधी आला? अरे म्हणजे हा मी मुंबईत होतो ना मग तेव्हा काजू संपल्या. आता आंबा आले. आंब्याचा मी म्हटलं आता आपल्या परसावाला आंबा आहे. हा कोणाचं आहे? हे आता आंब्याचं झाड आमच्या परसोनाला आम्ही कुंपण घातलेली आम्हाला काय माहिती? आमचं झालं मग मी काय म्हणतो जातो आणि जरा आंबा आहेत काय बघतो. झाडावर आंबा मोठं मोठं आमतो जेवढं होतं पायरी आंबे रे. आता मी आता काय माप घ्यायला गेलो होतो. त्याला मोठा काय मग मग? तिकडे ये. आंबा म्हणतो ना म्हणून म्हटलं त्याला लांब ठेवा लांब ठेवा नाही तर आंबा नाही तर आम्ही गेलो हा म्हटलं आता आंबा पाडायचं कसं. साईडला दगड दिसत आहेत. घेतली एक दगड आंब्यावर मारतोय लागत नाही. मग परत दुसरी घेतली आंब्यावर मारतोय लागत नाही. पण तिकडे समोर एक पोरगी होती. म्हणजे त्याच्या इथं दगड जाऊन लागला नाही. बरं झालं बरं झालं हे बाजूला पडला. तिला वाटलं हा दगड मारून मला खुणवतोय. लांबनं मी लांबनच बघतोय कोण आहे कोण तर माझं जुनं प्रेम शैला. म्हणजे शाईला पटली वाटत आता अरे पटली कसली त्या आधीच रागान तुमचं झागे अशी ना अशी आणि घरात गेली. घरात गेली मला बघितलं तसं लगेच घरात गेली. म्हणजे रागान मी म्हटलं सगळं संपलं चालेल आपलं. ती पण आपली मी म्हटलं असंच बघितलं असं घरात गेली. बापसाला नाव सांगितलं. वाघ लावला तिने बापसाला नाव सांगितलं. मी आपलं सांच्याला घरात जातोय चाय पियाला. आईच म्हणते भाऊकी बसले. तुझ्या संध्याकाळी लगेच भावकी भाऊकीला टाइम लागतो काहीतरी एवढं पाहिजे. एवढं तर एवढं भाऊकीला सांगायला लागत नाही बाबा. भाऊकीन बसवला भाऊकीन माझा ऐकायलाच तयार नाही. पोरीची बाजू घ्या शेवटी पोरीची बाजू मी सांगते तसं काही नाही. आंब होतं कुठलं आंब आता कुठलं आंब मी सांगते दगड म्हणतो दगड का म्हणजे चढायचं आता झाडावर कसं चढू. कुंपण होती ना कसं चढू. भावकीला सांगितलं अरे मी सगळं सांगताय माझे ऐकाल तेव्हा ना भावकी. मग काय झालं काय झालं नुसता तास सोडली नुसता सोडली एका बाजूला. आणि भाऊकीन लगेच दंड लावला. पहिला 1000 रुपयाचा दंड. म्हणजे पोरगीची छेड काढली 1000 रुपयाचा दंड. आणि काय नाही मग म्हटलं जाऊ दे एवढं काय तर पैसा आणलं होतं 1000 रुपये म्हणजे 11,000 रुपये राहिला तरी पण होतं. मी त्या आशेन होतं मी पैसा हाय पैसे राहिले मग दुसऱ्या दिवशी म्हटलं कंटाळलो मला नको बायकांना नको. दुसऱ्या दिवशी आपला जात आहे म्हटलं आपल्या वाड्यात 2-3 आपलं बैल आहे 2 गायी आहे सगळं आपलं म्हणत चरवायला नेऊया. म्हणजे जाताय सगळं पुढं परत कोणतरी पोरगी बघतोय. पुढं बघतोय कोणती शाईला. म्हणजे शाईलान तुझी काय पाठ काय सोडणार नाही पाठ राहू दे. मी म्हटलं परत माझ्याकडे 1000 रुपये नाहीत त्यामुळे मी म्हटलं काय म्हणतो जाऊ दे. मी आपल्या बाईलांना फिरवता मागाने राहू देतो. शाईला तिला माझ्या नशिबातच नको. मी आपल्या बाईला फिरवत पण तिचंच मागणं परत. पण चावट बाई पण तिचं मागणं परत. मी शाईलाच्या तर तिला काय वाटलं हा मला परत बैल घेऊन मला पटवायला आला. मी करू काय मग परत संध्याकाळी भावकी बसली. मला 1000 रुपये होता आता 1000 रुपये वाढलं. 2000 रुपयाचा दंड आणि 1 किलो फरसाण. 1 किलो फरसाण 2-3 दिवस मग मी घरातनं बाहेरच पडला नाही. मी माझ्याकडे पैसाच नाही घरातनं बाहेरच पडला नाही. धडकी घातला साधी सुधी काय म्हटलं जाऊ दे आता घरात पण कंटाळा येतोय मग करू काय. मग म्हटलं संध्याकाळची वेळ आहे पोरगी कोण बाहेर नाही येणार. नाही अजिबात कोण बाहेर नाही येणारच नाही पोरगी बाहेर. म्हटलं मी आपलं फिरून येता जाताय परत तिकडनं येतोय शाईला. परत शाईला. मी म्हटलं ही काय माझी पाठ सोडायची नाही. हिनं आधी मला बघायच्या आधी मी आपला शेजारी वाडा होता तर वाड्यात शिरलं. आता वाड्यात जाऊन शोधतोय लपू कुठं तर लपतं आपलं वरडीत. वर्डीत लापला मस्त लपलो. मी दिसत पण नव्हतो लपलो वरडीत. मग म्हटलं खाजगी उठायला लागली बराच वेळ झाला अजून इकडून गेली असेल गेली असेल. म्हटलं बाहेर येते हळूच आपला बाहेर कुडकुडतो तो कोणतरी लगेच वाचवा. अरे
तर कोणतं शाईला बरं साईलाच शाईला परत शाईला म्हणजे तुझी काय पाठ का बोलणार नाही मी म्हटलं "हे, मला नसेल वाचवायचं म्हणून मी आपला तिथं वाड्याच्या इथं हा मग तिकडनं तिनं बापसाला बोलवला परत बापाला बोलवणार तुमचं सगळं सगळं एकत्र ऐवेळी येत नाही एकत्र पण त्यावेळी एकत्र तुमचं माझं सगळं असा काय तो मारली नाही मला मी त्यांना विचारतोय अरे मारताव का काय म्हणाला काय म्हणा नंतर मला समजलं तो वाडा बैलाचा नव तो वाडा शाईलाचा नशिबान पूर्ण आहे. अरे म्हणून बघ त्यामुळे माझ्याकडे आणि लगेच टायमिंगला लगेच बापसाला लगेच तिसरी भावकी मीटिंग लावला आणि या टायमिंगला 2000 नाही 1000 नाही 500 नाही कायच नाही डायरेक्ट 5000 म्हणजे आजचा संघ दिलं आणि 2 किलो बर्फ म्हणजे एक किलो त्यात बर्फ राहिलं. परत चाय पोरीची दुधाची सोड 2 वाजोपर्यंत मीटिंग चालली मला एका कोणाला असं ठेवली हा? एका कोणाला उडवायचं हालायचं ना बसत केव्हाच वाटतं तुझी मारलेल्या बापसा मामा काठी मामा तेव्हा पट्टे लावले म्हणून बायकांना मला काय जमायचं नाही अरे तरी पण मी तुला सांगतो माझ्या अरे ऐकलं ना माझ्याकडे पैसाच नाही ऐकलं नाही मला कशा बोलवलं आम्ही गडी पण केलेला आहे 1 2 3 4 अरे हा कधी घेऊ नको हा मला कळलं अरे चायवर घेतलेला आहे ते. आणि टेकून लावायला टेकून फक्त. लावायला आहे. हा. मी तुला सांगता पोरी येते दाखवता पोलीस नको रे इकडं दंड नाही शाईला भरायचा. नाही आहे. अरे त्यातनं चुकून लांबनं बघितला हा. आता माझे पैसे नाहीत तसं नाही काय करायला. हो ना. माझ्याकडे बियाचा पैसा आहे हा? चालेल तुम्ही म्हणता तर प्रयत्न करीन मी मी तुला दाखवता बघा. आता काय दाखवता आता तू पुढं जा मी लग्न लावतो टेकू तुला अरे हे कोण मध्ये आलं आमच्या वाटेत तुला आता पुढे जाता येणार नाही पुढे मागे खूपच पुढे आलोय तरी पण आता मी इथं उभा आहे तुला पुढे जाता येणार नाही अरे पण का काहीतरी कारण असेल मला सांग काय मला ना आजकाल ना दुधातले भेसळ दिसते ग तुझा माल खरा आहे की नाही मला सांग हे होतो तुझा माल खरा आहे की नाही मला सांग अरे काय बकरी असलं मला वाटतं काय पण काय बोलतोस माझा माल खरा म्हणजे अगं मावशी तुझ्या पण दुधात भेसळ नाही ना माझ्या काय बोलतोस माझी बिकटी गरम झाली काय पण बोलायचं पण वजनावर जायचं नाही माझं ऐकायचं आणि मावशीला काय पण बोलायचं नाही चला मावशी आरेडा बाजूला घे काय म्हणला नाही आम्ही काय ना नात्यात आणि कशातच भिसळ नाही करत म्हणजे मग काय मावशी आता मी सांगू तुला एक आता मी उदाहरण सांगतो बोल ना मावशी तुझं तुझ्या कुत्र्यावर प्रेम आहे आता म्हणजे कुत्र्यावर प्रेम आहे अरे कुत्र्यावर आहे मग तू असं वाटतं तुझ्यावर प्रेम होईल असं वाटतं तुला काय आता आमचा कुत्रा बारकाचा आहे ते बिचाराचा घेतो जवळ जवळ त्याला प्रेम आहे त्या कुत्र्याचा माझ्यावर जीव आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे बरं मावशी चालेल हा तुझं तुझ्या पोरांवर प्रेम आहे आता पोरांवर प्रेम असेल काय आपली माझी पोराचं माझ्या पोरांवर प्रेम असणारच ते माझ्या पोरांचा पण माझ्यावर जीव आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे असं चालेल मावशी मी काय म्हणतो तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे माझं नवऱ्यावर प्रेम असणारच नाही तेवढं मावशी झाली म्हटलं नवऱ्यावर प्रेम असणारच माझं तू म्हणतेस तुझं कुत्र्यावर प्रेम आहे कुत्रा तुला जीव लावतो तू म्हणतेस तुझ्या पोरावर प्रेम आहे तर पोरगा तुझा जीव लावतो तू म्हणते नवऱ्यावर प्रेम आहे
तर नवरा तुला जीव लावतो म्हणजे काय? मावशी काय एवढ्या दिवस माझ्या नळाखाली तुझा लावतोय हंडा 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 नसताना मी तिला नळाचा हंडा लावायचो. अरे मावशी मग माझ्यावर प्रेम का नाही? अरे जे आता जीव लावतो म्हणून त्याच्यावर प्रेम आहे, तो हांडा लावतो मग. काय माझं काय तुझं काय तू समाजसेवा करतो, तू चांगला पोरगा आहे. आज जरा जास्तच बोलतोय, इकडे तिकडे असं फिरत असतो. आता पांढर लावून आलायस. म्हणजे काय सांगू कळवणार 5 दिवस शैला होती शैला. अरे ते नाही म्हणते मी काय म्हणते, आता तू हे काय बोलतोस मला समजत नाही. मावशी कसं माहितीये आजकाल ना दुधाविध सगळीकडे भेसळ झालंय. हा, बरोबर. त्यामुळे हा मला विश्वास पडत नाही की तुम्ही खरा माल घेऊन जाताय काय खरा. नाही, घरात मला घेऊन चालेल. मावशी नात्यात मावशीचा माल आज पण बाजारात विकला जातो, कारण मावशी नात्यात आणि पदार्थात भेसळ करत नाही. हा का करत नाही? का नाही करत, मला आवड चांगला आहे मावशी. हा, चांगलं आहे. पण तुला काय बोलायचं आता मगापासून बोलतोस ते मला समजलंच नाही. काय समजायचं आता त्या माझ्याकडे का बघतोस? आता माझ्याकडे काय नाही. म्हणजे तू म्हणतो मी तुझ्या फ्रेंड करू असं बोलतोस तू. असं काय म्हणतो हे काय हे असं म्हणतं काय म्हणजे आता आजकाल ते सगळीकडे झालेलं आहे. म्हणजे एकाची बायको लग्न करा दुसरं बोलतो तिथे जवळ. हा मग तेच ना तुला बरोबर नाही ना, मग ते काय त्यातले मी नाही. पण आता झालं काय तुला? काय झालं सिम कार्ड असं काय तर बोल. सिम कार्ड त्यात राहिलं होतं. मला तुमचं काय पण नको आहे. म्हणजे आता मला हेच म्हणायचं आहे बघा, एकदा स्त्रीनं कुंकू लावलं म्हणजे लावलं. कुंकुवा पुढे परपुरुष येणे नाही नाही नाही. चांगला आहे चांगला आहे म्हणजे मला समजलंय. हा. मला समजलं. मला समजलं नाही. मावशी अजून काय राहतं वाटतं. काय नाही माहिती आता. काय नाही, काय नाही पण मावशी बोल. तुला पुढे जाता येणार नाही. का म्हणजे आता तू सांग माझं नंबर. आता त्याला तुम्ही एक काम करा, तुम्ही ठरवा आणि आम्ही जातो बघा. नाही 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 मला प्रॉब्लेम आहे रे. हुकूम दिलाय हा. मला पुढे जाता येणार नाही. असं आहे काय? तर मावशी तुला थांबायच लागेल. पण तुझे देव कोण आहे? मग तुम्ही इथं थांबा आम्ही बोलवतो. हा मग नाही थांबणार नाही. 2-4 पावला पुढे जातात तेवढ्यात लगेच तुम्ही देवाला पाठवा. हा? आता कसं विषयावर direct हात घातला. हा. मग आता आम्ही पण ए हात कशा घातला? मग काय घालायचं होतं? ए! हा? मावशी तू इथं थांब आम्ही बोलून येतो. बोलून या. हॅलो, रसिकांच्या मनपसंतीतून आलेला पारितोषिक आम्ही कोकणकर कला मंच यांच्याकडून परदेशी दौऱ्यासाठी शुभेच्छा, यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे आयुष किंजळकर गाव पुरंबाड यांच्याकडून 200 रुपये कृष्णाच्या भूमिकेसाठी. त्याचप्रमाणे श्रीकांत नथुराम किंजळकर यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षिसांचे आम्ही तिथे ऋणी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी नाव घ्यायचंय सुनील मोरे. नाव आपण तसं कोणाचं घेत नाही, पण आता एक बिचारा सुनील भाऊ लयच प्रेमाचा आहे म्हणून त्यांचं नाव आता घ्यायलाच पाहिजे नाही काय. म्हणजे चंद्राला डाग आहे, सूर्याला आग आहे, पण सुनीलराव तुमच्या गालावर जो डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे. सुनीलराव हा आवडले तरी बिचारी एकट्याच लावली. हा जाऊया आपण बाजाराला. चला चला. सुदामाला सांगितलेली कामगिरी पूर्ण केलेली दिसत आहे. आता आपणच विचारूया, राधे आपण थांबून महत्वाचे कार्य केले. अगं राधे, हेच तर देव आहे वाटतं. पण देवा, तुम्ही जर देव असाल तर काहीतरी ओळख असेल आपली. मग ऐक तर. मी कथा सांगितली
घनश्याम मी कथा सांगितो गोकुळचा घनश्याम हे नाम राधा श्री कृष्ण जपती युगायुगी हरिनाम हे नाम राधा श्री कृष्ण जपते युगायुगी हरिनाम
हरिनाम राधे श्याम 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 राधे, ऐकलीस का माझी जन्मखुणा? हो देवा, राधे खरंच देव आहे. आपण शरण जाऊया त्यांना. जा, तुम्हाला रजा आहे. थांब राधे, माझ्याजवळ न बोलताच निघत आहेस. नाही रे काका, मला जावं लागेल, नाहीतर माझ्या घरची तगादा करतील. असं असेल तर जा. तूच माझा मी तुझीच दिवाणी रे. भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. तुझ्यात का मी रमले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. मन माझे स्वर तुझे छळते रे मला. डोळ्यात ह्या स्वप्नातही जपते मी तुला.
घरी दारी भास जरी सांगू मी पुन्हा वाटेवरी त्या अंतरी तुझ्या पाऊल गुणा नाम तुझे माझ्या तुम्ही नाही सरलेले पुष्पविना माझ्या तना काही उरलेले सांग 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 तुझ्यात कामी रमले रे 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 तूच माझा मी तुझी दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही करले रे सांग 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 तुझ्यात कामी रमले 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 रे हरी सांग 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 तुझ्यात कामी रमले रे हॅलो या प्रेमकथासाठी वंशकर आलेला आहे अन्वी आणि ओवी श्रीकांत बडद गाव निवळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे छोटे पक्षासाठी 151 तरी हे गीत वंशकर झालं पाहिजे तूच माझा मी तुझीच दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे सांग 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 तुझ्यात कामी रमले रे सांग 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 तुझ्यात कामी रमले रे तूच माझा मी तुझीच दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे सांग 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 तुझ्यात कामी रमले 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 रे मन माझे स्वर तुझे छळते रे मला डोळ्यात ह्या स्वप्नातही जपते मी तुला घरी दारी भास जरी सांगू मी पुन्हा वाटेवरी या अंतरी तुझ्या पाऊल तुला नाम तुझे माझ्या तुम्ही नाही सरले रे पुष्पविना माझ्या तला
तुझ्यात का मी रमले रे साग 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 तुझ्यात का मी रमले रे साग 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 तुझ्यात का मी रमले रे साग 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 तुझ्यात का मी रमले रे तूच माझा मी तुझी दिवाणी रे भाव माझ्या अंतरीचे नाही कळले साग 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 तुझ्यात का मी रमले रे 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 अरे साग 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 तुझ्यात का मी रमले रे गावकार येतो मार्ग मागे हो गावकार